नमस्कार. ध्येय MPSC या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे भरती NTPC ग्रुप डी साठी महत्त्वपूर्ण असलेले सामान्य ज्ञान भाग 11 आपण पाहत आहोत. तत्पूर्वी आपण यापूर्वीचे भाग पाहिले नसेल तर ते देखील आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते देखील पाहू शकता. मग चला तर मग आजच्या आपण व्हिडिओला आपण सुरुवात करू. आणि पहिला प्रश्न आहे की देवनाव प्रियदर्शनी या नावाने कोणाला संबोधले जाते. खाली 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर सांगायचं आहे की देवनाव प्रिय आणि प्रियदर्शनी हे कोणत्या राज्याला किंवा सम्राटाला संबोधले जात असेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 सम्राट अशोक. सम्राट अशोकालाच देवनाव प्रिय किंवा प्रियदर्शनी या नावाने ओळखले जात गेले आणि त्यांनी या नावाच्या टायटल शिलालेखावर कोरलेले आहे. म्हणजे कोणत्या प्रामुख्याने 14व्या शिलालेखावरून या नावाची आपल्याला प्रचिती येते. म्हणजे देवनाव प्रिय म्हणजे काय, देवाला प्रिय असणारा, आणि प्रियदर्शनी म्हणजे काय, सर्वांना प्रिय असा राजा, जे की सम्राट अशोकाने या टायटलखाली आपले राज्यकारभार चालवला किंवा हे टायटल त्यांनी उपाधी धारण केली होती. चला तर यानंतर पुढील प्रश्न पाहू. सम्राट अशोकाच्या कलिंग युद्धाची माहिती कोणत्या शिलालेखातून मिळते. तर सम्राट अशोकाच्या जो कलिंग युद्ध झालेले आहे त्याविषयीची माहिती प्रामुख्याने कोणत्या शिलालेखातून आपल्याला मिळते आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. जे सम्राट अशोकाने च्या काळामधील महत्त्वपूर्ण आणि त्याच्या आयुष्याला जे कलाटणी देणारे युद्ध होता त्यामधील कलिंगचे युद्ध होते. आणि या कलिंग युद्धाची माहिती आपल्याला सम्राट अशोकाच्या ज्ञात असलेल्या शिलालेखापैकी 13व्या शिलालेखामधून कलिंग युद्धाची आपल्याला माहिती मिळते. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. याविषयीचे आपण स्पष्टीकरण पाहू. 13वा शिलालेख आणि कलिंग युद्धाची माहिती प्रामुख्याने आपल्याला त्यामधून मिळते. या शिलालेखात अशोकाने स्वतः पश्चातापाची भावना व्यक्त केलेली आहे. म्हणजे कलिंग युद्धामध्ये लाखो सैनिकाची हत्या आणि तिथला जो नरसंहार पाहून त्याच्याविषयी एक घृणा वाटली आणि त्यानंतर या विजयापेक्षा त्याला धम्मविजय हा श्रेष्ठ वाटला आणि त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्यामध्ये अहिंसेचा मार्ग त्याने स्वीकारला. त्यांनी ही सर्व माहिती जी 13व्या शिलालेखातून प्रकट केलेली आहे. म्हणून प्रामुख्याने कलिंग युद्धाची सविस्तर माहिती आणि त्यानंतर त्यांनी धम्मविजय किंवा बौद्ध धर्माविषयीची त्याकडे त्याचा झुकता कल हा सर्वांचे विवरण आपल्याला प्रामुख्याने 13व्या शिलालेखातून आढळते. म्हणून सम्राट अशोकाच्या कलिंग युद्धाची माहिती ही कोणत्या शिलालेखातून मिळते. तर असा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारल्यास तर 13व्या शिलालेखातून मिळते. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. अभिज्ञान शकुंतलम, रघुवंश, मेघदूत या प्रसिद्ध काव्याची किंवा ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे आपल्याला सांगायचं आहे. तर अभिज्ञान शकुंतलम, रघुवंश, मेघदूत या काव्याची रचना सुप्रसिद्ध भारताचे ज्याला शेक्सपियर म्हटले जाते कोणतं, कालिदास. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. आणि याविषयीची आपण माहिती पाहू. कालिदास हे संस्कृत साहित्याचे महान कवी होते हे आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक नाटकाची निर्मिती केलेली आहे. त्याचबरोबर त्यांना भारताचे शेक्सपियर देखील म्हटले जाते. म्हणजे हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. भारताचे शेक्सपियर कोणास म्हटले जाते तर कालिदास यांना भारताचे शेक्सपियर म्हटले जाते. आणि त्याच काळामध्ये साधारणतः गुप्त साम्राज्यामध्ये आणि कोणाच्या दरबारामध्ये होते असा प्रश्न विचारला तर आपल्याला सांगायचं आहे चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या काळामध्ये ते कोण होते, नवरत्नापैकी एक साहित्यामधले हे कालिदास होते. हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. ह्युएन हा भारतात कोणत्या शासकाच्या काळात आला होता. आपल्याला खाली 4 पर्याय देण्यात आलेले आहे. त्यापैकी योग्य उत्तर सांगायचं आहे. ह्युएन हा भारतात कोणत्या शासकाच्या काळात आला होता तर हर्षवर्धन, सम्राट हर्षवर्धन याच्या काळामध्ये तो भारतात आला होता. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. आणि याविषयीची सविस्तर माहिती. ह्युएन हा चीनी प्रसिद्ध बौद्ध भिक्खू व प्रवासी होता.
इसवी सन 629 ते 645 या काळामध्ये त्याने भारताचा प्रवास केला आणि त्याला भारतातील बौद्ध ग्रंथ त्याचबरोबर बौद्ध शिकवणीचा अभ्यास करण्यासाठी तो भारतात आला होता. आणि हर्षवर्धनाचा जो कार्यकाळ होता 606 ते 647 या काळामध्ये तो चीनी प्रवासी आला होता. कोण? तर हुएनसँग. आणि तो भारतात जवळजवळ त्यांनी किती वर्ष वास्तव्य केले? तर त्यांनी 15 ते 16 वर्ष भारतात वास्तव्य केले. आणि भारतातील नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला हे भारतातील महत्त्वपूर्ण बौद्ध मठ किंवा बौद्ध विद्यापीठा होती, यांना त्यांनी काय केलेले आहे? भेटी दिल्या. आणि त्या विद्यापीठामधून बौद्ध साहित्य त्यांनी एकत्रित केली. बुद्धाची शिकवणी हे त्यांनी आपल्या भाषेमध्ये भाषांतरित करून तो 15 ते 16 वर्ष भारतामध्ये राहिला. आणि त्यानंतर तो कुठे गेला? तो आपल्या मायदेशी परतला. आणि त्यांनी उत्तर भारत, मध्य भारत, बंगाल, ओडिसा, दख्खन, त्याचबरोबर काश्मीर म्हणजे सगळं संपूर्ण भारत त्यांनी काय केलेलं आहे? भ्रमण केलं. आणि भारतातील सगळ्या महत्त्वपूर्ण ठिकाणाला त्यांनी भेट दिल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या डायरीमध्ये देखील तिथल्या स्थळ, त्याचे विवरण हे देखील नमूद केले आहे. मग जेव्हा केव्हा आपल्याला एखाद्या आपल्या भारतातील प्राचीन साहित्याचा संदर्भ लावला जातो, तेव्हा हुएनसँग यांनी लिहिलेली तिथली ठिकाणे आणि पुढील काळामध्ये त्यांच्या लिहिल्या गेलेल्या माहितीवरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन झाली. त्या ठिकाणी ती प्राचीन वस्तू ह्या देखील सापडली. त्यामुळे प्राचीन इतिहासाचा अभ्यास करत असताना हुएनसँग यांनी लिहिलेली प्रवास वर्णन, त्यामधील विवरण हे देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे प्राचीन भारतामध्ये जे काही महत्त्वपूर्ण घटना आहेत ते आधुनिक भारतापर्यंत किंवा प्राचीन जो इतिहास आहे, गौरव आहे, तो आपल्याला स्पष्टपणे आणि त्याच्या उत्खननातून मिळालेले अवशेष जे जितक्या प्रकटतेने आपल्या समोर सादर करण्याचे काम जे आहे हुएनसँग यांनी लिहिलेल्या प्रवास वर्णनामधून आपल्याला विवरण आपल्याला ते पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याला परीक्षेला महत्त्वपूर्ण असलेला जो प्रश्न आहे की हुएनसँग हा भारतात कोणत्या शासकाच्या काळात आला होता? तर सम्राट हर्षवर्धन आहे, हे देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. चला त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. पुढील प्रश्न आहे प्रियदर्शिका या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? म्हणजे आपल्याला सांगायचं आहे प्रियदर्शिका या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? तर पर्याय क्रमांक 3 हर्षवर्धन यांनी केलेली आहे. आणि हे जे काय आहे हे एका प्रकारचे नाटक आहे आणि संस्कृत प्रेमनाट्य आहे. त्याच्यामध्ये सम्राट हर्षवर्धन आणि त्याच्या राणीविषयीचं माहिती याच्यामुळे मिळते. आणि त्यांनी प्रमुख त्यामध्ये आणखीन काही नाट्याची रचना केलेली आहे. त्यामध्ये रत्नावली, प्रियदर्शिका आणि नागनंद यासारखे प्रमुख नाट्य देखील त्यांनी लिहिलेले आहे. हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे, हे देखील माहीत असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की गुप्त साम्राज्यातील प्रमुख व्यापारी केंद्र कोणते होते? म्हणजे खाली 4 पर्याय देण्यात आलेले आहे. तर गुप्त साम्राज्यामध्ये प्रमुख व्यापारी केंद्र कोणते होते? तर गुप्त साम्राज्यामध्ये प्रमुख व्यापारी केंद्र कोणते होते? तर उज्जैन हे होते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. आणि याविषयीची आपण सविस्तर माहिती पाहत असताना उज्जैन हे मालवा प्रदेशाची राजधानी होती आणि तेथील भारतातील उत्तर, दक्षिण, त्याचबरोबर पूर्व, पश्चिम या व्यापारी मार्गावर महत्त्वपूर्ण वसलेले हे व्यापारी ठिकाण होते. आणि तेथील कापड, मौल्यवान दगड, मसाले, धातू हे प्रामुख्याने या बाजारपेठेमध्ये मिळत असेल. त्याचबरोबर उज्जैन हे खगोलशास्त्री व गणिताचेही देखील प्रमुख केंद्र होते. ज्यामध्ये वराहमिहीर असतील, कालिदास हे साहित्यामधील प्रमुख हे देखील महत्त्वपूर्ण असल्यामुळे, हे कालिदास त्याच भागातले असल्यामुळे हे देखील महत्त्वपूर्ण ठिकाण होते. त्यामुळे गुप्त साम्राज्यातील प्रमुख व्यापारी केंद्रापैकी उज्जैन हे निश्चितच प्रमुख व्यापारी केंद्र आहे, हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की हर्षवर्धनाने कोणत्या ठिकाणी बौद्ध मठाची स्थापना केली? आपल्याला सांगायचं आहे की हर्षवर्धनाने कोणत्या ठिकाणी बौद्ध मठाची स्थापना केलेली आहे? तर नालंदा या ठिकाणी काय केलेली आहे? बौद्ध मठाची स्थापना केलेली आहे. कोणी केलेली आहे? हर्षवर्धनाने. आणि सम्राट हर्षवर्धन आपल्याला माहीत आहे की इसवी सनाचा जो 606 ते 647 मध्ये बौद्ध धर्माचा
मोठा आश्रय मिळाला होता. त्यानंतर नालंदा येथे मोठ्या विद्यापीठाची देखील त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे नालंदा पीठासाठी त्यांनी काय केली होती, जमीन दान दिली होती. नालंदा येथील भव्य बौद्ध मठ व विहाराची देखील त्यांनी स्थापना केलेली आहे. हर्षवर्धनानंतर दर 5 वर्षांनी कुंभमेळा ज्याप्रमाणे भरत गेलता त्याचप्रमाणे त्या ठिकाणी बौद्धासाठी धर्मपरिषद महोत्सव देखील आयोजित केला जात असे. त्यामध्ये बौद्ध भिक्खू, जैन, ब्राह्मण, इतर पंथाचे सर्व साधू त्यामध्ये काय होत असते, सहभागी होत असे. मग त्याचबरोबर हुएनसांग हा चीनी प्रवासी हा देखील हर्षवर्धनाच्या नालंदा जे मठ आहे किंवा विद्यापीठ आहे या ठिकाणी काय होता, तो आश्रयित होता. हे देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की सम्राट हर्षवर्धन साम्राज्याचा एकमेव शत्रू कोण होता. तर हर्षवर्धन साम्राज्याचा एकमेव शत्रू कोण होता, याचं योग्य उत्तर आहे पुलकेशी द्वितीय. म्हणजे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुलकेशी द्वितीय हा हर्षवर्धन साम्राज्याचा काय होता, एकमेव शत्रू होता. हर्षवर्धनाने उत्तरेकडील बहुतांश राज्ये आपल्या आधिपत्याखाली आणले होते, पण दक्षिणेकडे जात असताना त्याला चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याचा प्रतिकार सहन करावा लागला आणि इसवी सन 618 ते 619च्या सुमारे नर्मदा नदीकाठी झालेल्या युद्धात सम्राट हर्षवर्धनाचा काय झालेला आहे, पराभव झालेला आहे. त्यामुळे आपण हर्षवर्धन साम्राज्याचा एकमेव महत्त्वपूर्ण शत्रू कोणास विचारल्यास आपल्याला पर्याय क्रमांक आपल्याला सांगायचा आहे 2. पुलकेशी द्वितीय हा काय आहे, सम्राट हर्षवर्धन साम्राज्याचा एकमेव काय आहे, शत्रू होता. त्यानंतर हर्षचरित या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. तर हर्षचरित या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. तर हर्षचरित या ग्रंथाचे लेखक कोण आहेत, तर बाणाभट आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. आपण स्पष्टीकरणामध्ये बाणाभट हा सम्राट हर्षवर्धनाच्या दरबारातील काय होता, कवी आणि साहित्यिक होता. त्याने हर्षचरित्राचे लिहिलेले जे जीवन, त्याचे बालपण आणि शौर्य याची सविस्तर माहिती ही त्याच्या आत्मचरित्र म्हणजे कोणतं, तर हर्षचरित या ग्रंथातून आपल्याला मिळते. त्यामुळे ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा महत्त्वपूर्ण आहे. हर्षचरित म्हणजे सम्राट हर्षवर्धनाची सविस्तर माहिती या ग्रंथातून मिळते. ठीक आहे. मग सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा ही कोणत्या बौद्ध भिक्खूकडून घेतलेली आहे हे आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, आपण इथे थांबू. धन्यवाद.